छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य ओमसाई बोरवेलचे सर्वा की ज्यांनी प्रथमतः LED नाईटची आपण बाउंड्री पाहिली ते दमदार आयोजक अनिल शेठ पाटील साहेब, आपणास विनंती असेल यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. मयूर शेठ आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं आणि दिनेशभाई गवते आपलंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. ओमकार गायकार दूधपापेश्वर कंपनीचे कर्मचारी आता चावण्याला जायला लागत असेल ना सकाळी उठून लवकर. आता कसा सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सुकेश भोपी आदित्य मोरे. तर चला विनंती असेल पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आपण टॉस जिंकलाय आणि मैदानामध्ये सामना त्वरित सुरू करायचा आहे. 2 पंच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. द्वारकानाथ चोरगे सर, त्यानंतर स्क्वेअर लेग पंच हिरामण भोसले सर आणि सुनील तांडेल सर बेलवली हे प्रमुख पंच. आज पुढची लढत देखील आपल्या समोर येईल. यजमान संघ 12-12 किंग गावदेवी कोपरोली संघ मैदानामध्ये दुसरी लढत असेल आणि एक चांगली लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. DJ सानिया अर्थात DJ नितीन दुंद्रे यांचं देखील आपण करूया वेलकम. आणि गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये तसेच पंचांच्या भूमिकेमध्ये देखील कोपरोली संघाचा आक्रमक खेळाडू नितीन पाटील यांना आपण पाहताय. थोड्याच वेळामध्ये प्रफुल्ल पाटील अर्थात बबली एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्याची ओळख राहिली त्याचं देखील आगमन तुम्हाला पाहायला मिळेल. मनीष पाटील कोपरोली हे 2 गुणलेखक या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण योगदान देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी रॉकस्टार प्रवीण गायकर आणि स्पर्धेचे आयोजक स्पर्धेचे शिल्पकार जर आपण पाहिले 12-12 किंग रोशन शेठ पाटील कोपरोली, रोहित शेठ पाटील कोपरोली आणि 12-12 किंग गावदेवी कोपरोली क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ही साकार होणारी दमदार आमदार चषकाची स्पर्धा पाहायला मिळते. सलामीचा षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी मार्गवरती देवा पाटील. P1चं पहिले षटक स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज असेल. फलंदाज जर आपण पाहिला आदित्य मोरे एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली. PPL ज्या खेळाडूंनी गाजवली. पहिला चेंडू स्लोवर फेकलाय. उंचावर मारण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूमध्ये यश मिळालंय. जीवनदान या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. झेल हातामध्ये अगदी पक्का बसला होता परंतु शेवटच्या क्षणाला बॉडीचा बॅलन्स गेला आणि तिथून मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या जातील फलंदाज आदित्य मोरेच्या बॅटमधून. एकंदरीत जर आपण पाहिलं संदेश हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळला होता आणि शत्रक्षात संधी होती. शत्रक्ष त्या ठिकाणी आपण पाहिला अर्जुन गावड्यानं सोडलेला हा झेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, स्लोवर चेंडू फेकलाय. अगदी चपराक लगावी तसा चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं. दमदार चौकार. येणाऱ्या 22 जानेवारीला माघी गणेश उत्सव खूप मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातोय आणि नितीन आजपासून आमची देखील गणपती पेंटिंगची सुरुवात झाली आहे. गोलंदाज देवा पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर आलेला हा चौकार तुम्ही पाहताय. 2 चेंडूमध्ये 6 धावा. दमदार सुरुवात पाहायला मिळाली आहे चॅम्पियन गावदेवी वाकडी टीमची. हा चेंडू अगदी पुढ्यामध्ये फेकलाय. चेंडूला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक अजित गवतेच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. दमदार हिट षटकार. त्यानंतर आल्या 2 धावा. त्यानंतर चौकार. त्यानंतर आला हा दमदार षटकार. 12 धावा धावफलकावरती. सुंदर फलंदाजी आपण पाहत आहे. आदित्य मोरे हा फलंदाज मैदानाच्या चारही बाजूने फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. देवाचा हा चेंडू स्लोवर फेकला गेला. बॅटची अतली कडा लागली.
फलंदाज होईल बाद 12 या आकड्यावरती चॅम्पियन वाकडी टीमला लागलेला आदित्य मोरेच्या रूपाने पहिला झटका. त्यांचा इरादा नेक होता, असा लाखात नव्हे तर करोडात जिजाऊचा लेख छत्रपती शिवाजी राजा होता. सुंदर गाणं डीजेच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. चौकारानंतर षटकार, त्यानंतर विकेट, सुंदर कमबॅक देवा पाटीलचा आपण पाहिलाय. आणि नौका खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतो 1 डाऊनचा खेळाडू. टोटल धावसंख्या 12 या आकड्यावरती आदेश मस्कर 1 डाऊनचा एक आक्रमक फलंदाज. आज खूप दिवसानंतर आपण सुकेश भोपी यांना मैदानामध्ये पाहताय. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर थोडंसं व्यावसायिक असेल, त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगले पदार्पण त्याचं आपण पाहताय. आणि शिवसेना नरेंद्र विभाग प्रमुख म्हणून ज्यांची वर्णी लागते ते सुकेश भोपी नॉन स्ट्राईक इंडमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. देवा पाटीलचे षटक, महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये आपण पाहताय. आणि ही आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील पहिली मॅच तुमच्यासमोर आली आहे. वाकडी विपक्ष नेरे बी या संघामध्ये होणारा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू फेकलाय, अगदी इनसाइड आउटचा फटका, वाईड डिश लॉंग ऑफच्या वरून चेंडू जाईल सीमा पार. षटकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावर. आदेश मस्करला सुवर्ण संधी असेल, जर सलग 2 षटकार ठोकले तर आदेश हेअर कटिंग सलूनचे ओनर असगर अजमतुल्ला उमरजाई यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. काय पारितोषिक लावले जात आहे, अगदी 2 षटकांसाठी पारितोषिक 500 रुपयाचं असणार आहे. एक चांगली हेअरस्टाईल देखील आपण पाहताय आदेश मस्कर यांचे. आणि गोलंदाजी मार्कमध्ये देवा उंचर मारण्याचा प्रयत्न, दुसरा षटकार येईल का? कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू होते, वेगाने धनेशचा प्रयत्न राहिलाय, चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावपळ धावा लागल्या गेल्या 22. पहिले आपण रायगड आणि शिरडोन गाव म्हटलं की पहिलं सशस्त्र क्रांतीचे जनक, इंग्रजाविरुद्ध लढण्याचं ज्याने सशस्त्र उठवलं ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके. म्हणजे रायगड भूमी ही नेहमीच लढवय्या पुरुषांची, महापुरुषांची भूमी म्हणून संबोधलं जात आहे. आणि त्यानंतर सर्वांचे लाडके लोकनेते दिवा पाटील साहेब, ज्याने सर्व शेतकऱ्यांना हक्क मिळवून दिलं, प्रत्येकाला अगदी योग्य वाटा. आणि पहिल्या देशात 12.5% कायदा आणणारे व्यक्तिमत्व आपण पाहताय स्वर्गीय लोकनेते दिवा पाटील साहेबांचे सुंदर गाणं डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलात. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यात. संदेश आपण एकंदरीत जर पाहिलं 5 षटकामध्ये किती धावा येतील, सुरुवात तर दमदार राहिली आहे. कशा प्रकारे कमबॅक असेल पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे टीमचा. तर हरिभक्त परायण धनंजय बुवा मस्कर यांचे या ठिकाणी शुभागमन. बुवा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच, पुढचा सामना असेल दोन्ही संघ 12-12 आई गावदेवी कोपरुली आणि त्यांना फाईट करेल RCC भगतवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. प्रेम पाठक गोलंदाजी मार्कवरती. P2चं दुसरं षटक, 22 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. आणि एकंदरीत आपण पाहिलं सुकेश भोपी पहिल्या चेंडूला सामोरे जाईल. अप्टी बार चेंडू फेकला वेगानं, शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 22 पाहिल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. जी सुरुवात केली होती जर आपण पाहिलं आदित्य मोरेनं, आणि त्यानंतर जी सुरुवात राहिली आदेश मस्करची, 2 चेंडूमध्ये 10 धावा, 500च्या स्ट्राईक रेंज फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. आणि महत्त्वपूर्ण लढतीमध्ये जर आपण पाहिली तर रखरखत्या उन्हामध्ये अगदी पहिली लढत मैदानामध्ये 4 वाजून 30 मिनिटांना पहिला चेंडू फेकला गेलाय.
उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वराज गवते येतोय चेंडू खाली, दुसरा फलंदाज बाद होईल वाकडी संघाचा. आदेश मस्कर बॅक टू द डगआउट. MSCB इलेक्ट्रिकल मॅन जोमा फडके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन त्यांना विनंती असेल, यावं जोमा शेठ फडके, यावं आपलं सहर्ष स्वागत. 23 धावा, 2 फलंदाज बाद. आकाश गायकवाड एक आक्रमक फलंदाज. काय फलंदाजी दमदार राहिली या फलंदाजाची. मिडल ऑर्डर मध्ये सर्वात आक्रमक खेळाडू, उंचाच उंच षटकार मारणं ही ज्याची ओळख राहिली. अनेक सामन्यामध्ये आपल्या टीमला मजबूत धावसंख्या जमून देण्यामध्ये यश लाभले या खेळाडूचं. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं या लढतीमध्ये कशा प्रकारे फलंदाजी असेल, परंतु नितीन पाटील आपण पाहिलं या संघाने सुंदर कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा, त्यानंतर सिंगलवरती विकेट देखील मिळवलं. गोलंदाज प्रेम पाठक हा गोलंदाज मैदानामध्ये पाहत आहे. 2 चेंडूची फेकी, सिंगल विकेट. हरिभक्त परायण आमचे मामाश्री अर्थात धनाजी मस्कर यांचं व्यासपीठावरती आगमन, चांगले योगदान या स्पर्धेला त्यांचं नेहमीच आपण पाहतोय. आणि ज्या वेळी कोपरोली संघ मैदानामध्ये खेळत असतोय त्या संघाला प्रोत्साहित करण्याचं काम ज्यांचं केलं जाते. आणि त्यानंतर नेरे ते शिर्डी पदयात्रेमध्ये एक मोलाचं योगदान ह्या व्यक्तिमत्वाचं आपण पाहताय. गोलंदाज प्रेम पाठक अगदी सरळ बॅटने खेळलाय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू जातोय, डीप लॉंगॉनचा क्षेत्रक्षय वेगाने चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी संधी होती एक धाव घेण्याची, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 24 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना वाकडी संघाची धावसंख्या आपण पाहताय. एक सुंदर मैदान, एक फास्ट आउटफील्ड पाहायला मिळतो. खेळपट्टीचं खूप चांगलं ही खेळपट्टी, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आयोजकांचं ही लक्ष केंद्रित करणारी खेळपट्टी असते. प्रत्येक खेळाडूला या मैदानामध्ये खेळावं असं वाटणारं हे मैदान तुम्ही पाहता. अर्णव मैदान कोपरोली. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय, मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरील चेंडूला फेकून दिलाय. आजच्या दिवसातील लांब लचक षटकार. आपण शिवसेना तालुका प्रमुख बिंदासभाई ठोंबरे यांच्या खांद्याला खांदा लावून राजकीय क्षेत्रामध्ये व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सुकेश भोपी यांचंही दमदार संगीत. गत वर्षी या मैदानामध्ये बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख राहिली आणि ती सुरुवात सुकेश भोपीच्या बॅटमधून आपण पाहिलंय. संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. 2 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान सुकेश भोपीचं आपण पाहताय. आकाश गायकवाड एका चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान टीमसाठी दिलंय. स्लोवर चेंडू फेकला गेलाय, लिफ्ट स्केअर लागला, एका टप्प्यात चेंडू जातोय. मला तर वाटतं पंचांचा इशारा आलाय की हा फ्लॅटेड षटकार, अप्रतिम फटकेबाजी. सुकेश भोपीच्या बॅटमधून येणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार. शेवटपर्यंत संदेश शेळके आपण पाहिलं तर अगदी नजर ठेवली चेंडूवरती आणि त्यानंतर फक्त फ्लिक केलंय. जो हवेचा ओघ आहे आणि संध्याकाळ सत्रामध्ये या मैदानामध्ये नितीन पाटील हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असताना त्याचा फायदा उचलतो सुकेश. पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिलाय. अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न, फेकी खराब. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपण पाहताय. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जाते की फलंदाज क्रीज मध्ये पोहोचताय की नाही. धनेश गवतेची ही फेकी आपण पाहिली. तर दीपक आपण जर पाहिलात सध्या महानगरपालिकेचे इलेक्शन, परंतु आता इथून पुढे मला तर वाटतंय आजपासून उद्यापासून आचारसंहिता चालू होईल आणि 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि 7 फेब्रुवारीला तुम्हाला महानिकाल. म्हणजे आता कुठेतरी आपल्या विभागामध्ये स्पर्धा कदाचित आता स्टॉप पाहायला मिळतील आणि पुढे तिकडे आपल्याला कारगर, पेंदर या साईडला आता स्पर्धा आपल्याला जास्त पाहायला मिळतील. आता 7 तारखेपर्यंत आपण करूया आराम. नक्कीच. परंतु नितीन डीजे त्या ठिकाणी असेल आणि प्रवीण गायकर काही फरक पडणार नाही, कारण रायगडच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये रायगड ठाणा असू दे प्रवीण गायकर यांचा दमदार आवाज आपण पाहताय. सुंदर रनिंग बिटवीन विकेट आणि खेळाडू क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. चांगली रनिंग राहिली आणि 2 षटकांचा खेळ एकंदरीत जर आपण पाहिला समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात.
19.00 सरासरी 38 धावा 2 फलंदाज बाद. यो कोपरुली वाला अरे पोंद्रे आला यो कोपरुली वाला तो कशाचा दम नाही रे तो कशाचा दम नाही रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादा नक्कीच राजकीय क्षेत्रामध्ये असो सामाजिक क्षेत्रामध्ये असो आणि त्यानंतर क्रिकेटच्या पटलावरती असो रोशन दादाच्या नावात लय दम आहे. कारण विदाऊट सराव जे षटकार मारतोय ना ते अगदी लांब लचक आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये रोशन पाटील यांचा आपण षटकार जर पाहिलेत तर अगदी सहज मारतात असं षटकार. आणि यावेळी जर आपण पाहिला तर 2 षटकामध्ये धावसंख्या धावफरकावरती 38. संघाचा संगणक आपण ऑन स्क्रीन वरती आयोजनामध्ये खूप चांगले योगदान ज्यांचं आपण पाहत आहे. रोशन शेठ पाटील यांचे छोटे बंधू रोहित पाटील 12 किंग आपण ऑन स्क्रीन वरती पाहत आहे. एक चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज ओमकार गायकर. एक उजव्या हाताचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु त्या 2 षटकांमध्ये काय सुंदर फलंदाजी राहिली सुकेश भोपीच्या ह्या चॅम्पियन वाकडी संघाची. आणि आपल्या नावाला साजेसा खेळ या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 5 षटकांच्या लढती आणि एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 19, 22, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16 अशी 38 धावसंख्या आपण पाहत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती पहिला चेंडू फेकेल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. पंचांचा बोट आकाशामध्ये फलंदाज बाद. शकाल नेरे क्रिकेट संघाचे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे यांचे खंदे समर्थक दिनेश गवते यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. दिनेश भाई आपलं सहर्ष स्वागत. नेरे संघ ज्या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी दिनेश साहेबांचं देखील आपण आगमन पाहत असतोय. आणि यावेळेस यश मिळालंय ओमकार गायकर या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती सुंदर यश संपादन केले जात आहे. आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हे गरजेचं असणार आहे. दोन्ही संघ पुढील लढत भगतवाडी क्रिकेट संघाचा संघनायक आणि 12 किंग कोपरोली क्रिकेट संघाचा संघनायक या दोन्ही संघामध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याकडे लक्ष असू द्या. अक्षय मस्कर 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्या अतिशय दमदार राहिले नितीन पाटील परंतु फलंदाज बाद झालेत. आकाश मैदानामध्ये काही करू शकला नाही आपल्या टीमसाठी. आणि त्यानंतर ओमकारचंही दमदार षटक पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं. ब्रेक थ्रू मिळवून दिलं आपल्या टीमसाठी. तो आकाश यावेळी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला चेंडू अभ्यंतर फेकला जातो. ऑफस्टिकच्या बाहेर बनणारा चेंडू. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू अभ्यंतर आहे. कदाविने संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. अविनाश सोमवंशी प्रथमेश पाटील कोपरोली संघाचे आक्रमक खेळाडू तुम्ही पाहताय. आणि त्यानंतर लढत देखील ह्या यजमान संघाच्या आपण पाहणार आहोत. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय अगदी पुढ्यात. चेंडूला फेकून दिला डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून दमदार हिट षटकार. पण स्वभाव लई त्याचा साधा पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन गादा. तर थँक्यू व्हेरी मच. याच दरम्यान आपण पाहू शकाल चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेब ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला एक 2 व्हीलर बाईक दरवर्षीप्रमाणे इथे देण्यात आली आहे. त्यांचं आगमन झालं त्यांना विनंतीचं रमेश शेठ यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल या स्पर्धेची आन बान शान या स्पर्धेचे दमदार आयोजक अर्थातच अर्णव ट्रान्सपोर्ट्स भाजपा उद्योग आघाडी पनवेल तालुका संयोजक ग्रामीण रोशन शेठ पाटील अर्णव ट्रान्सपोर्ट्स यांचं देखील या ठिकाणी शुभागमन यावं आपलं सहर्ष स्वागत. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. स्पर्धेमध्ये तब्बल 197 षटकार तुम्ही पाहिलाय. फलंदाज अक्षय मस्करच्या बॅटमधून आलेला दमदार षटकार. संघ जाऊन पोहोचलाय 45. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 45 धावसंख्या 45 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती
हा चेंडू अगदी पाठीमागे लेंथ खेचली, थोडीशी उंची दिली, खांद्याचा वापर केला, चेंडू जाईल डाट आणि पहिला निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश लाभले गेले पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे टीमला. ड्रिंक्स ब्रेक जर आपण पाहिला, डक मधून वाकडी संघाचे बॅटर तिथून खेळाडूंना पाणी पुरवले जातील याकडे लक्ष असू द्या. जे सरासरी सध्यांतरी विचार केला अद्याप या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि 3 चेंडूमध्ये किती धावा येतील सद्यस्थितीला जर आपण पाहिलं तर संदेश 15ची सरासरी आपण सध्या पाहतोय. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. पुन्हा एकदा तोच प्रयत्न शरीरापासून दूरवरची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आज आमच्या समेत जोडले जातील अमित म्हात्रे सर, जो हे एक उत्कृष्ट हिंदी समालोचक पाजी म्हणून परिचित असणारे, आणि त्यानंतर आमचे सुनील तांडेल सर उत्कृष्ट पंच देखील तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक मोलाचं योगदान पंचांच्या भूमिकेमध्ये राहिलंय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार गायकर हे षटक फेकत असताना 4 चेंडूमध्ये दमदार कामगिरी. हा 12 चेंडू, पंचांचा इशारा आला की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 46 या आकड्यावरती आणि गोलंदाजाला ऑन देखील करण्यात आले. हे 2 चेंडू जर आपण पाहिलं तर कशा प्रकारे फेकले जातील. या चेंडूवरती अतिरिक्त उंची आपण पाहिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी मार्कवरती 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक धनेश गवते वेगाने चेंडूवरती आला. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 47 या आकड्यावरती. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढील लढत आपल्या समोर येईल. कोपरोली संघाचा संघनायक उपस्थित झालाय. भगतवाडी संघाचा संघनायकाला देखील विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आपण टॉस साठी संपर्क साधा. धावसंख्या जर आपण पाहिला तर हा चेंडू डॉट फेकला जातोय आणि काल पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 90 धावा चेस झाल्या होत्या. एक चेंडू राखून हे देखील मैदानाचं वैशिष्ट्य राहिले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानामध्ये धावा होतील हे आपण चित्र पाहत आहे. हे ड्रिंक्स ब्रेक. चॅम्पियन संघ मैदानामध्ये खेळतोय. काय दमदार सुरुवात राहिली. 3 षटकामध्ये 47 धावा, 3 फलंदाज बाद झालेत आणि एकंदरीत येणाऱ्या 2 षटकामध्ये नितीन पाटील किती धावा येतील. 20 ते 25 धावा जमवण्याचा प्रयत्न करेल सुकेश भोपी यांचा संघ मैदानामध्ये. तर दुसरीकडे पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे बी हे मैदानामध्ये दमदार कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. कारण वाकडी संघ देखील जाणतोय की नेरे संघामध्ये देखील तेवढी चांगली फलंदाजी. दुंद्रेपाड्याची स्पर्धा आपण पाहिली, तब्बल 80 धावा या संघाने चेस केल्या होत्या आणि कंपल्सरी चेसिंगच्या जोरावरती तो सामना परास्त झाला होता. ऑन स्क्रीनवरती आपण पाहताय इंडिगोचे हे एअरलाइन्स अगदी पनवेलचं स्वप्न सत्यात साकार होणार आणि इथून मात्र प्रत्येकाला अगदी भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर देखील फिरायला जाण्यासाठी एक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ देखील आपल्या या पनवेल तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय पुष्कर अनिल पाटील. पुष्कर देखील मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 18, एक चांगलं क्षेत्ररक्षण ज्याचा अगदी कमी वयामध्ये हा खेळाडू या टीम मध्ये खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रेम पाठकचा पहिला चेंडू फेकला जातोय. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 48 या आकड्यावरती. सुकेश भोपीची फलंदाजी पाहिली. 5 चेंडूमध्ये 35 धावा आपल्या टीमसाठी जमवल्यात, 15 धावा जमवल्यात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं ज्यामध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, 2 षटकार. त्यानंतर चांगली दमदार सुरुवात राहिली या खेळाडूची आणि सलामीला आल्यानंतर काय कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण सुकेशच्या माध्यमातून. एक सिंगल, एक डबल, एक डॉट ही फलंदाजी आपण पाहताय. पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू जो वेगाने जातोय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. मिस फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहज सोप्या रीतीने 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 50 धावा, अर्धशतक कंप्लीट. प्रथम फलंदाजी करीत असताना अमोल एक्वा चॅम्पियन गावदेवी वाकडी संघ मैदानामध्ये खेळत असताना
मस्करने देखील 5 चेंडूमध्ये 8चं योगदान ज्याचं आपण पाहिलात. कारण भागीदारी होणं खूप गरजेचं आहे आणि त्या दिशेने वाटचाल करीत असताना अद्याप येणार 10 चेंडूमध्ये किती धावा जमावेल सुकेश भोपी. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. अजित त्या ठिकाणी तैनात आहे. एक रिस्की धाव घेत असताना फलंदाज बाद. मुकेशला पण पाहताय. अगदी चेंडू आपटी बार फेकलाय आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार 6 धावा. कोपरोली संघाचे कॅप्टन 12 किंग गावदेवी कोपरोली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आरसीसी भगतवाडी संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेक मध्ये बरोबर टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही टीमला ही विनंती. 56 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 74 षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती आपण पाहताय अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. पंचांकडे जोरदार अपील पाहायला मिळाली. पंचांनी सांगितलं की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. दुसरीचा प्रयत्न. स्वराज थोडीशी चुकी केली आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 2 धावा असतील आणि 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 58 या आकड्यावरती. 58 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 4थ्या षटकामधील हे षटक फेकत असताना गोलंदाज प्रेम पाठकचं तब्बल 11 चेंडूमध्ये 25 धावा खर्च केल्या गेल्यात. एक सफलता देखील मिळवली या टीमनं आपल्या या गोलंदाजाने आपल्या टीमसाठी. आणि नितीन पाटील जर आपण पाहिलं तर एक चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. अमोल एक्वा गावदी वाकडी संघ अगदी पुढ्यामध्ये फेकलाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकारानं संघ धावून पोहोचलाय 64 धावा. 16च्या सरासरीनं 4 षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्यात 64 आणि 4 फलंदाज बाद. पोंदरे आला यो कोपरुली वाला. अरे पोंदरे आला यो कोपरुली वाला. तो कशाचा दम नाही रे. तो कशाचा दम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात 64 4 बाद ही धावसंख्या आपण पाहताय. सुंदर फलंदाजी. 16च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ मैदानामध्ये. अंतिमच्या षटकामध्ये जी सरासरी सोऱ्याची राखण्यामध्ये यश आलं. किमान यामध्ये स्लॉगवरच्या षटकामध्ये संदेश नितीन आपण पाहतोय की धावांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न असतोय प्रत्येक टीमचा. या षटकामध्ये कितपत धावा जमवतील याकडे मात्र सर्वांच्या नजर असतील. गोलंदाजी मार्कवरती पुष्कर पाटील गोलंदाजीसाठी आलाय. एक युवा जिगरबाज गोलंदाज. अगदी या टीम मध्ये आपण पाहताय स्वराज असेल त्यानंतर अजित असेल यांना आपण अनेक वेळा गोलंदाजी करताना संदेश नितीन पाहिलाय. पण तो आज संघाचा एक 5 षटकांसाठी 4 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम आपण पाहताय. आणि प्रेम पाठकनं 2 षटकं फेकलं प्रवीण. आणि एकंदरीत जर आपण पाहिलाय 33 धावा खर्च केल्या गेल्या. 31 एक सफलता देखील मिळाली. आणि पुष्कर पाटील अगदी कमी वयाचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आज संघाचा संगणक अजित गवतेनं सांगितलं स्वराज गवतेनं सांगितलं की आमच्यामध्ये एक युवा जिगरबाज खेळाडू आहे ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि तो गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल. कारण त्याच्या समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज आपण पाहतो प्रेम भोपी याला. स्ट्राईकवरती खेळाडू सज्ज असेल. पुष्कर हा चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर बोलतोय.
अगदी फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते पंचांचा इशाराला अवंताचा अवंत धावेने संघ जाऊन पोहोचतोय 65 या आकड्यावरती 65 धावा धावफलकावरती पुष्कर पाटील अनिल पाटील साई बोरवेलचे मालक यांचे सुपुत्र तुम्ही पाहताय अगदी फिरकी गोलंदाजी करणे ही ज्याची ओळख राहिली आहे अगदी फिंगर रोल करून चेंडू दोन्ही बाजूने वलवणे ही ज्याची खासियत राहिले हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का सेफ प्लॅनिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात परंतु क्षेत्ररक्षक जर पाहिला चेंडू पकडलाय आणि पाय त्याचा अगदी सीमारेषेला टच जातोय आणि पंचांचा इशारा येतोय की हा चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 69 धावा धावफलकावरती पाहू शकाल या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय माजी सरपंच चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे रमेश शेठ पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन दरवर्षीप्रमाणे मित्रांनो आपण या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं आपण एक बाईक पाहतो ते दमदार उद्योजक रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच यांच्या ठिकाणी शुभागमन आणि काही क्षणात त्यांचे सोयरे परिवार नाना शेठ पाटील अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचे पुरस्कर्ते यांचं काही क्षणात आपल्याला या ठिकाणी आगमन पाहायला मिळेल रमेश शेठ यावं आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो नक्कीच सर आपण पाहिला चेंडू अतिशय सुंदर फेकला होता क्षेत्ररक्षण केलेली चूक त्यानंतर हा चौकार आपण पाहिला 4 धावेने संघ जाऊन पोहोचला 69 या आकड्यावरती अनिल पाटील साहेब नेरे हे जर सामना पाहत असतील त्यांची छाती अभिमानाने फुलली असेल कारण एवढी चांगली गोलंदाजी करतो पुष्कर स्लोवर चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर बोलतोय पंचांचा इशाराला अवंत धावेने संघ जाऊन पोहोचलाय 70 या आकड्यावरती एवढ्या कमी वयामध्ये चेंडू फिरवणं ही खूप मोठी गोलंदाजी आहे आणि एकंदरीत प्रेम बोपे सारख्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करणं आणि एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये हे अतिशय वाखाणण्याजोग्य हा चेंडू थोडासा पाठीमागे फेकलाय चेंडू फेकून दिला फाईडल्या क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 76 या आकड्यावरती मधून आलेला आहे आज स्पर्धेमध्ये 200 षटकार आपण पाहताय आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 76 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 4 चेंडूचा खेळ बाकी असेल 76 धावा धावफलकावरती खचून न जाता गोलंदाजी करावी लागेल पुष्करला येणारे चेंडू 4 अप्रतिमरित्या फेकावे लागतील 2 चेंडूमध्ये धावा खर्च केला 12 ज्यामध्ये 2 अवांतर 1 चौकार 1 षटकार आपण पाहिला जो चौकार पाहिला गेला नितीन पाटील तो तिथून मात्र थोडंसं दडपण आलं कारण त्या 4 धावा वाचल्या असत्या तर स्ट्राईक मध्ये रोटेशन पाहायला मिळालं असतं हा देखील खराब चेंडू पाहायला मिळाला अगदी डोक्यावरती हात दिला पुष्करनं आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 82 आकड्यावर क्षेत्ररक्षक अगदी जाग्यावरती आला नव्हता आणि पुष्करनं चेंडू टाकण्यासाठी प्रयत्न केला होता हा स्लोवर चेंडू पाहायला मिळाला पंचांचा इशारा येतोय अवंत चेंडू फेकला जातोय अवंत धावेने संघ जाऊन पोहोचलाय 83 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक जर आपण पाहिला 89 धावांचा उच्चांक आपण पाहिलाय आणि ह्यावेळेस मात्र वाकडी संघ त्या 89 धावांचा उच्चांक मोरेल का पण काल 90 धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या कारण तर धावा देखील 89 धावा चेस झाल्या होत्या पहिल्याच सामन्यामध्ये आणि ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळेल का स्लोवर चेंडू फेकला गेलाय आणि पंचांचा बोर्ड आकाशामध्ये फलंदाज बाद साठी एकदा 14 टाळ्या होऊन जाऊ द्या आणि त्यासोबत स्वराज्य या ठिकाणी आपण पाहू शकाल नेरे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाचे पुरस्कर्ते अनिल शेठ पाटील यांचे सुपुत्र या ठिकाणी बच्चा पुष्कर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथमतः गोलंदाजी करत असताना पहिला विकेट त्याने इथे संपादन केलाय पुष्कर अभिनंदन प्रेम सारखा ताकदवर फलंदाज बाद करण्यामध्ये तो यशस्वी झालाय आणि धाडस बनावं लागेल या खेळाडूचं
नक्कीच रॉकस्टार आपण पाहिला हा चेंडू बॅक ऑफ द हँड फेकला होता. अगदी पाठीमागून चेंडू फेकतोय. एक जर आपण पाहिलं चांगल्या फिरकू पट्टूची ही ओळख करून देणार हा चेंडू फेकला गेला पुष्कर पाटीलच्या माध्यमातून. 19 धावा जरी खर्च केले असल्या महत्त्वपूर्ण खेळाडू बाद करण्यामध्ये यश आले. नौका खेळाडू मैदानामध्ये मोहन भोपी याला पाहताय. 5 फलंदाज बाद 83 धावा धावफलकावरती. हे षटक फेकत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली. अचूक टप्पा मिळाला नाही. आता मात्र चांगला कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतो पुष्करच्या माध्यमातून. हा चेंडू देखील आपण पाहिला जो सोडत असताना जर आपण पाहिला अगदी बॅक ऑफ द हँड ज्या चेंडूला फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी पुन्हा तुम्ही पाहता या ठिकाणी चांगली दिशा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं आणि येणारं भविष्य असेल नेरे बी संघाचा पुष्कर पाटील. स्लोवर चेंडू फेकला गेला. डीप लॉंग आपला चेंडू येतो. शत्रक्षण धनेश त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फंच आमच्याकडे बोलत असताना की या ठिकाणी पाहिले जाईल की दुसरी धाव पूर्ण झाली आहे की नाही. आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 84 धावा धावफलकावरती. आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी पाहिले जाईल एक चांगला प्रयत्न राहिला आहे पुष्करचा. चेंडू देखील चांगल्या रीतीनं गॅदर केला गेलाय. आणि इथून मात्र पंचांचा इशारा येतोय की हा 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय. 85 धावा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अमोल एकवा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाची धावसंख्या आपण पाहिली आणि 86 धावांचं लक्ष असणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये. तर धन्यवाद दीपक. आपण टॉस करूया या ठिकाणी. मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. तर फॉरेस्टर ऑफिसर कराडे मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर टॉस आपण करूया दोन्ही टीम मध्ये. RCC अनिकेत 11 RCC भगतवाडी आणि त्यांना फाईट करेल घरच्या मैदानावरती 12 किंग गावदेवी कोपरुली. आणि टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया तर फॉरेस्ट ऑफिसर चव्हाण साहेब यांना विनंती करतो आपण यावं. चव्हाण साहेब आपल्या शुभाचे आपण या ठिकाणी टॉस करावं. दोन्ही टीमच्या मध्ये याच परिसरातील दोन्ही ताकदवर संघ आपण पाहणार आहोत मित्रांनो. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघानं 85 ठोकल्यात आणि 86 धाव्यांचा इथे पाठलाग करायचा आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या टीमला. तर चव्हाण साहेबांच्या शुभाचे आपण टॉस करूया. दोन्ही टीम मध्ये छापा आणि काटा करूया. घरच्या मैदानावरती कोपरुली संघ मागच्या वर्षी देखील एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन आला होता. परंतु अनिकेत 11 भगतवाडी संघाचं चॅलेंज असेल. छापा इज द कॉल. अनिकेत 11 RCC भगतवाडी. यस, टॉस जिंकलाय भगतवाडी क्रिकेट संघ. प्रथमतः अभिनंदन, टॉस जिंकलाय. निर्णय कुठला घ्याल? थोड्यालाच सांगतो, 5 मिनिटात पोरं आल्यावर सांगतो. नाही, निर्णय तुम्हाला इथेच घ्यायचा आहे. पोरं येऊन तसं सांगता. चला, शुभेच्छा असतील तर आमचे चव्हाण साहेब आपले आम्ही सहर्ष स्वागत. असं नसतं बाबा. ओव्हर टू अमित म्हात्रे. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोयनुरी हिरा यो चमकून आला. अरे कोयनुरी हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन
भूषण पाटील दादा जाया धन्यवाद दीपकजी फडके यांचा आपण आवाज ऐकत होतात. धन्यवाद डॉक्टर प्रवीणजी गायकर. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि मॅचकडे वळूया. श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरली आयोजित वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतभाऊ पाटील स्मृती चषक 2026 डे नाईट फॉर्मेट है और सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं और इस मैच के उत्तरार्ध के लिए आपके सामने जुड़ चुका हूं. तो फिलहाल जीतने के लिए मेरे हिसाब से जो रन चाहिए संदेश भाई 86 रनों की जरूरत है आने वाले 5 ओवर में. 30 गेंदों में रन इकट्ठा करना है. इस बार देखा जाए तो मुझे लग रहा है कि पुष्कर 11 छत्रपति शिवाजी महाराज नेहरू टीम को 2 दिग्गज टीम आमने सामने है. एक टीम का तो पड़ाव खत्म हो चुका है, दूसरे टीम का पड़ाव अभी चालू होने जा रहा है. 86 का पीछा करना है. गेंदबाजी करने के लिए आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है. वो पहला मैंडेटरी पावर प्ले लेके आए हैं, लेकिन उनके सामने इस बार ये जोड़ी मैदान के अंदर मौजूद हो चुकी है. अब देख सकते हैं पॉइंट है, शॉर्ट कवर है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर है, वहां एक फास्ट स्लिप है. ऑफ साइड के ऊपर 4 खिलाड़ी, ऑन साइड के ऊपर शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट स्क्वायर लेग और मिड ऑन है. 2 खिलाड़ी गज के बाहर है. अंपायर द्वारकानाथ चोर के सर इशारा दे रहे कि मैं मैच को शुरुआत करता हूं, तुम भी तैयार है, हम भी तैयार है. पहली गेंद इस बार इनसाइड आउट, लॉफ्टेड कवर ड्राइव थ्रू द कवर. इट्स अ 4 रन डीजे. स्पष्ट हुआ, 4 के साथ आगाज हुआ और बल्लेबाज यहां देखा जाए तो धनेश गवते जिन्होंने इस शॉट को ऑफसाइड के ऊपर खेला. तर नेरे संघाचे पुरस्कर्ते आपण या मैदानावरती आजचे पाहू शकाल. श्री गणेश प्लंबिंग श्री गणेश प्लंबिंग सर्व्हिसचे सर्व रुपेश शेठ फडके यांच्या माध्यमातून या संघाला इथे पुरस्कृत केलं गेलं. रुपेश फडके आपलं सहर्ष स्वागत. और ये देखिए कि हवाई यात्रा पे शाम होने जा रही, लेकिन बल्लेबाज मुड़ में आकर ठोकम ठोक कर दीजिए. के ऊपर 2 बड़े शॉट, इस टोटल स्कोर 10. और एक बार फिर से इस बार गैप में गेंद है, कवर और पॉइंट खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे, लेकिन जब तक गेंद को उठाएंगे तब तक बल्लेबाज ने 2 रन इकट्ठा किया. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धनेश गवते पूरी तरह से लय में आया है, टेम्पो सेट करके बल्लेबाजी कर रहे और टीम का टोटल स्कोर है 12. आदेश भस्कर गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे, पहला पावर प्ले फेंक रहा है और पावर प्ले का ये ओवर है, इसमें 2 खिलाड़ी गज के बाहर, एक लॉन्ग ऑफ के ऊपर है और एक डीप मिड विकेट के क्षेत्र में मौजूद है. अगली गेंद मस्कर की. ओ अंपायर जांच करेंगे, दूसरे के साथ बातचीत करेंगे जरूर. is gone. देखिए बल्ले के किनारे के लिए रिवो कठिन लग रहा है. मेरे टीम ध्यान में रखिए. धनेश को वापस जाना पड़ेगा क्योंकि ये अंपायर ने उंगली तो खड़ी की है.
रहे हैं और पहला झटका इस बार देखा जाए पुष्कर 11 छत्रपति शिवाजी महाराज नेरे टीम का टोटल स्कोर है 12 लॉस ऑफ 1 विकेट। देखिए आप देख सकते हैं इस बार देखा स्क्रीन के ऊपर, लेकिन न्यू बैट्समैन मैदान के अंदर आ रहे हैं। तो शंकर मैदान के अंदर आ रहे हैं, शंकर जाधव। इस बीच 4 गेंदें खत्म हो चुके हैं, टोटल रन बन चुका है 12 1 विकेट के नुकसान पे। और बिल्कुल देखिए अभी क्या है सवाल, ये कमेंटेटर का कोई भी हो जाए उसका नहीं होता, ये साउंड ही इतने मजबूत है, कई बार उनका जो जो आवाज होता है फटाक से जाता है, लेकिन इस जगह जब बॉल डिलीवर होते समय मैं भी खामोश था, मुझे पता है इस बात में, इसलिए मैंने अंपायर की छोड़ दी। इसका कारण यही है 12 पे स्कोर लॉस ऑफ 1 विकेट। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्मान्य अंकुश शेठ पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले। साहेब आपलं सहर्ष स्वागत। शंकर जाधव मैदान के अंदर 1 डाउन बैट्समैन। आदिश मस्कर की अगली बॉल, व्हाट अ शॉट यार, बेहतरीन तरीके से इनसाइड आउट शॉट और शानदार तरीके से वीरेंद्र सहवाग स्टाइल से गेंद थ्रू द कवर, इट्स अ 4 डिजिट। सोलह के घर में लॉस ऑफ 1 विकेट। शंकर जाधव ने आते ही हमला किया है, उन्होंने देखा कि ये पावर प्ले का ओवर चल रहा है, हमें आक्रमण करना है। जब भी मुझे लग रहा है कि 5 गेंदों में पहली बैटिंग जब मुझे लगता है कि खेल रहे थे या वाकड़ी टीम, तो उनका 18 था, 1 विकेट गॉन हो चुका था, लेकिन इनका स्कोर है 16, इनका भी 1 विकेट गॉन हो चुका है, लेकिन अभी तक अंतिम बॉल शेष है इस फर्स्ट ओवर की। और एक बार बिल्कुल ज्यादा रूम दे रहे आप, रूम इतना देंगे तो चौका बूम हो जाएगा, यह सवाल ही नहीं है। लगातार 2 बाउंड्रीज शंकर ने आते ही अपना रौद्र रूप धारण किया है और इस बाउंड्री के बदौलत तो स्कोर जा रहा है 20 के घर में लॉस ऑफ 1 विकेट। कोपरुलीवाला अरे पोंद्रेवाला यो कोपरुलीवाला तो कशाचा दम नाही रे, तो कशाचा दम नाही रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे। थँक्यू व्हेरी मच। याच दरम्यान आपण पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाचे खंदे समर्थक सन्माननीय मयूर शेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले। मयूर भाई या व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील चषकामध्ये आपलं मयूर शेठ सहर्ष स्वागत। 20 स्कोर लॉस ऑफ 1 विकेट। और अरुण गौड़ा जो खिलाड़ी है उनको अभी तक अर्जुन गौड़ा जो फील्ड बल्लेबाज है उन्हें अभी तक स्ट्राइक नहीं मिल चुकी है, वो पहली दफा स्ट्राइक के ऊपर आ चुके हैं। शंकर जाधव ने आते ही 2 बाउंड्रीज ठोके, उन्होंने उनका खुद का स्कोर 8, टीम का टोटल स्कोर है 20, 1 विकेट के नुकसान पे। और कोठे का पहला पारी का दूसरा ओवर लेके गेंदबाज तैयार है मिस्टर आदित्य मौर्य। और पहले ओवर में जब वो बल्लेबाजी वाकड़ी कर रहे तो टीम का वाकड़ी का स्कोर 22 था, इस बार ये बल्लेबाजी उत्तर दे रहे नेरे टीम, तो इनका स्कोर है 20, 1 विकेट के नुकसान पे। घड़ी के अंदर आप देख सकते हैं तो मेरे हिसाब से 5:26। बिल्कुल, अरे उनके पास बहुत जानकारी है, कौन सा गणपति किधर जाता है उन्हें पता है ना, तो ये तो क्या धीमा काम है। 20 स्कोर और इस बार गैप ढूंढी हुई है, जाएगी अलॉन्ग द ग्राउंड, लेकिन रास्ते में एक खिलाड़ी बढ़िया एफर्ट लॉन्ग ऑन फील्डर का तारीफ करना पड़ेगी। देखिए हनुमान मस्कर, क्या बात है, बजरंग बली जैसा काम। 21 स्कोर लॉस ऑफ 1 विकेट। शंकर एक बार फिर से तैयार है और आसमान में देख सकते हैं, मुझे लग रहा है कि फिर से ये विमान आ चुका है। वो आते रहेंगे जाते रहेंगे, टाइम के ऊपर सब कुछ पता चलता है, बहुत हम दूर से देखते थे, अभी हम नजदीक से देख रहे हैं। 21 स्कोर। सुकेश वो भी कुछ फील्डिंग में परिवर्तन जरूर कर रहे हैं, लेकिन फिर से तैयार है शंकर जो 8 पे खेल रहे हैं। शंकर एक ही काम कर रहा है, वो गैप ढूंढ रहा है और गेंद को
हवा में मार रहे हैं और चल गई गेंद सीमा रेखा बाहर। नंबर 4 शंकर का इंजन गरम लीजिए। इंडिगो जो विमान है आसमान में उड़ रहा है और फिर वापस जा रहा है। लेकिन यहां आप देख सकते हैं कि मुझे शंकर की तारीफ करना पड़ेगी। शंकर सोच के साथ बल्लेबाजी कर रहा है। वो इनफील्ड के ऊपर से मारने जाता, यानी कि उसे पता है कि ऑफसाइड के एरिया में जो खिलाड़ी है वो एक्स्ट्रा कवर के ऊपर है। यहां एरिया पूरी तरह से खाली है तो वो खाली एरिया का इस्तेमाल कर रहा है। 25 स्कोर। ओ अच्छी बॉल, अच्छी गेंद, सही टप्पे के ऊपर गेंद थी और लाइन भी अच्छी थी, लेंथ भी अच्छी थी। क्रिकेट के इस गेंदबाजी के तौर के ऊपर, इस कुरुक्षेत्र के ऊपर गेंदबाज के पास डिसिप्लिन इज इंपॉर्टेंट बात है। 25 लॉस ऑफ 1 विकेट। इस ओवर की अभी भी संदेश भाई हमारे साथ स्कोर गेंदें बची हुई है 3। मोरे तैयार है शंकर के सामने। रटम राउंड विकेट से इस बार बाउंड्री मिलेगी क्योंकि लॉन्ग ऑफ ने बढ़िया कवर किया था, लेकिन गाय के इलाके से गेंद चली गई है। 4 रन। बेहतरीन शॉट और शंकर के शॉट देखिए ऑफ साइड के ऊपर उन्होंने बेहतरीन शॉट खेले। उसके बाद ऑन साइड के ऊपर उन्होंने एक शानदार चौका। शंकर के बल्ले से ही 4 चौके आए होंगे मेरे हिसाब से और टोटल स्कोर पहुंचे 29। शंकर जाधव पहुंचे 16 पे। तर श्री गणेश प्लंबिंग सर्व्हिस सेंटरचे सर्वे सर्व रुपेश फडके यांनी पुरस्कृत केलेला संघ तो नेहरे आपण पाहतो आणि त्या संघाचे पुरस्कृत रुपेश यांचे पिताश्री लक्ष्मण फडके साहेब यांचं आगमन झाले। यावं आपलं सहर्ष स्वागत। 29 लॉस ऑफ 1 विकेट। ये गेंद इस बार देखा जाए उछलती हुई गेंद जरूर आ चुकी है, लेकिन अंपायर ने रिव्यू लिया है तो जरूर चेक करेंगे अंपायर। व्हाइट बॉल। तर लक्ष्मण फडके साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन। या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। ज्यादा इस बार देखा जाए उछलती हुई हाइट गेंद थी और टीम का टोटल स्कोर 30 के घर में। ये उड़ाया, ये चल गई गिरी चंपा। खुशवर अंबा देखा पेड़े लंबा सकबरा खंबा ठोक। अभी तक मुझे लग रहा है कि 19 बॉल में 50 रन चाहिए, लेकिन शंकर जाधव पूरी तरह से अपना टेम्पो सेट करके उन्होंने इस बार देखा जब मोरे जैसे गेंदबाज को रिमांड में लेके पूरी तरह से मार दिए। उन्होंने जब ऑफ साइड के ऊपर उन्होंने शानदार चौके ठोके, उसके बाद आउट साइड के ऊपर उन्होंने एक बाउंड्री छक्का ठोका है। देखिए खार के ऊपर में मैच चल रही है, इधर भी दिख रही है। यस, वाकड़ी का टीम का स्कोर 2 ओवर में 38 था, लेकिन अभी इस ओवर की एक गेंद बाकी है और टीम का टोटल स्कोर हो चुका है इस बार देखा जाए तो मेरे हिसाब से 36-36। वाकड़ी बनाम नेहरे के बीच टक्कर चल रही है। ये देखिए बराबर है, लेकिन विकेट यहां वाकड़ी के ज्यादा है, 2 है, इनके 36 पे 1 है। मजा आ जाएगा, ये मैच ही है, इससे मजा आने के लिए मैचेस रखे हुए। 36 और देखिए तो यस बबली तो इस बार ड्राइव किया है खूबसूरती के साथ। चौका मिलेगा नहीं, बैकअप अच्छा है लेकिन सिंगल मिलेगा। हनुमान ने फील्डिंग क्या की, हनुमान जॉन टिरोज जैसे ही इस बार देखा जाए वाकड़ी की। तो फिलहाल यहां देखा जाए तो एक सिंगल जरूर मिलेगा। स्कोर 37 लॉस ऑफ 1 विकेट। 18 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज। 2 षटकानंतर पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेहरे संघाची धावसंख्या 37।
37ला एक गाडी बाहेर, 18ला 49 पाहिजे. ऐकूया सुमधुर संगीत. एक पूरा इवेंट आज गए हफ्ते में मुझे सब ये देख रहे हैं कि पूरी तरह से उनका शेड्यूल बिजी है. और यहाँ देखिए अच्छा परफॉर्मेंस, जहाँ नितिन पाटिल धोंद्रे इनकी साउंड सिस्टम है वहाँ कोई दिक्कत नहीं है. वहाँ पूरी तरह से रोमांचक बढ़ जाता है. उनकी वो वैरायटी, उनकी वो कला. नितिन आपका भी स्वागत है. एक पूरा इवेंट की ये शानदार क्लैरिटी संदेश जी शेल्के, इनके माध्यम से उनकी वेबसाइट को सब्सक्राइब कीजिए, उनकी चैनल को बढ़ोतरी दीजिए और उनके साइड की जो घंटी है वो भी बजाइए. 18 में 49 चाहिए. अभी भी दिल्ली दूर है, हम कह सकते हैं. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट, और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है, लेकिन ये शानदार आयोजन नियोजन परफेक्ट काम किया हुआ है. खूबसूरत ये शानदार मैदान और पाटा है पीछे, इसके ऊपर खेलने की मजा कुछ अलग है. लेकिन शंकर इस मैदान के ऊपर तांडव कर रहा है. हनुमान नमस्कार. और गई, हवा में गई और ग्राउंड के पार. टाटा, बाय बाय. एक बात आपको सिंपल बताता हूं. बॉलर अगर संदेश भाई बैट्समैन के इलाके में गेंद फेंकेगा तो पर्दाफाश हो जाएगा. शेर के इलाके में बकरी लेके जाएगा, वो थोड़ी पप्पी लेगा. ये देखिए सामने से भी रिप्ले में शंकर देखिए, व्हाट ए शॉट. शंकर बेहतरीन तरीके से पिक किया उन्होंने और सीधी गेंद चली गई. इस बार देखा जाए यहां लॉन्ग ऑन के ऊपर से हवाई यात्रा पे चली गई. 43 लॉस ऑफ 1 विकेट. और देखिए क्या शंकर की कड़क बल्लेबाजी चल रही है. इस बार बाकरी के गेंदबाज को परिवर्तन करना पड़ेगा. ये सेट हो गई विकेट, आपको हासिल करना पड़ेगा क्योंकि ये खिलाड़ी लाइन में आया है. इस अजित और स्वराज के इस बार देखा जाए नेतृत्व में ये खिलाड़ी खेल चुका है, तो उनकी प्रेरणा है उनके साथ. और क्या चाहिए. लेकिन शंकर देखिए अपना काम खतरनाक कर रहा है. और ये ड्राइव किया खूबसूरती के साथ. लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी तैनात. ओ भैया तुम भी क्या कर रहे हैं यार. ये देखिए ऐसी फील्डिंग चल रही नहीं चलेगा. आदित्य मोरे आपको मार पड़ी है और आप ऐसी फील्डिंग करें. जानबूझकर नहीं है लेकिन चौका तो आगे दीजिए. पर्वत के ऊपर जब भगवान शंकर का तांडव होता है ना, डमडम डमरू बजता है, तब उस तरह से ये शंकर का भी तांडव चालू है. 22 के पट्टी के ऊपर कोपरोली में ओल्ड बल्लेबाजी शंकर 33 पे खेल रहे. 47 लॉस ऑफ 1. परिवर्तन करो गेंदबाज. और एक बार फिर से इस बार कवर के ऊपर खेला हुआ शॉट है. खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे. शंकर दौड़ रहा है और शंकर पहुंच गए अपने घर के अंदर आराम के साथ. मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और 2 रनों के साथ. देखा जाए तो यहाँ पुष्कर 11 छत्रपति शिवाजी महाराज नेरे टीम का स्कोर है 49. 50 बनाने के लिए 1 रन चाहिए. पानी लेके जाए मैदान के अंदर. 15 गेंदे शेष. 37 मतलब सही 30 रनों की जरूरत है. क्या भंडार बैट्समैन शंकर जादव की ये पारी मैदान के अंदर उन्होंने अच्छा खेल दिखाया. मुझे यह लग रहा है कि वो अर्जुन है ना, उसको उन्होंने मौका कम दिया है. 10 गेंदों में 35, उसने 5 चौके 2 सिक्सर. स्ट्राइक रेट 300 के 50. पानी चाहिए वो खुद बता रहे. देखिए रिप्ले में देख रहे हैं थकान आ गई उसने क्या. और बिल्कुल देखिए कुश्ती पट्टू भी है तो जरूरी है. क्रिकेट का खेल है ना, इसमें थकान ज़्यादा आती है. दीपक भाई आप तो क्रिकेट खेल रहे हैं अभी तक, क्योंकि हम तो दूरवाली से तुम भी कमेंट्री बताए, लेकिन अंदर जो खेलते हैं ना उनको पता चलता है क्रिकेट क्या होता है. ये मर्दानी खेल है ना. और ग्रामीण क्रिकेट का ये आत्मा है संदेश भाई. आज रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है. हनुमान तैयार है, सामने शंकर है. अरे यार हनुमान को लाया है
लेकिन मुझे लग रहा है कि ये हनुमान गदा वाली गेंदबाजी नहीं चल रही। शंकर का तांडव देखिए, डमा 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 डमरू बजे डीजे। ते बघा, या स्पर्धेमध्ये जो कोणी फलंदाज अर्धशतक ठोकेल त्याच्यासाठी या स्पर्धेचे दमदार आयोजक रोशन शेठ पाटील 12 किंग यांच्या वतीनं 1212 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। देखिए यहाँ स्कोर 45 था, लेकिन यहाँ स्कोर है 53। वो आगे निकल गई नेरा टीम। ये गेंद खराब है, आउटसाइड ऑफ स्टंप ज्यादा है, लाइन से भटक गए हैं। अंपायर द्वारकानाथ चौरगे साहब जी ने अपने पंख ओपन किए और हमें इशारा दिया कि ये गेंद गलत है, दोबारा हनुमान को गेंद डालना पड़ेगा। लेकिन स्कोर है 54 लॉस ऑफ 1, 14 में 32 चाहिए। विकेट महत्वपूर्ण है वाकड़ी टीम के लिए। हनुमान के सामने शंकर है, दोनों का नाम भगवान का नाम है, लेकिन देखिए उस शंकर में पावर ज्यादा है। लेकिन ये मुझे लग रहा है कि इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष ही। 54 लॉस ऑफ 1, 54 लॉस ऑफ 1। और शंकर भैया तुम क्या खा के आए घर से? ये क्या बैटिंग कर रहे हैं यार। ये ऊपर से भी मार रहा है, नीचे से भी मार रहा है, मार ऐसी दे रहे हैं कि गेंदबाज पूरी तरह से लस्त पस्त हो गए। डीजे देखने से नितिन भाई, ये शंकर देखिए इस बार धरती के ऊपर क्या काम कर रहे हैं। आकाश के बाद में 58 और 43, 7 रन चाहिए 50 पूरी करने के लिए। शंकर जादव को 7 रन चाहिए 50 बनाने के लिए। शंकर जाधव क्या कर रहा है तू? क्या ठोका यार, सीधी गेंद अंतरिक्ष बैंक, मैक्सिमम खटैक। अगर शंकर 50 पूरा करता तो दूसरी 50 हो जाएगी। धावसंख्या 64 ला 1 विकेट मैदानाच्या बाहेर नेणे संघाची। 49 धावसंख्येवर शंकर जाधव खेळतो, त्याला 50 धावा पूर्ण करण्यासाठी 1 धाव पाहिजे आणि 22-12 चेंडू। 12 चेंडू आणि 22 धावा। कल मुझे लग रहा है चेतन, दूसरे दिन चेतन ने 50 लगाई जो कानपोली के। लेकिन क्या बैटिंग, क्या वन डाउन बैट्समैन का परफॉर्मेंस देखिए। शंकर जाधव हिमालय पर्वत के ऊपर। तर तत्पूर्वी आपण वेळा आपण सन्मान करूया फॉरेस्ट ऑफिसर या ठिकाणी चव्हाण साहेबांचा इथे आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया। मी चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच या स्पर्धेची आन बान शान रमेश शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते फॉरेस्ट ऑफिसर चव्हाण साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा। त्याच्यानंतर कराडे मॅडम यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया। मॅडम यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। धन्यवाद। ओव्हर टू अमित पाजी। शुक्रिया प्रवीण गायकर जी। जीतने के लिए 22 चाहिए, 50 बनाने के लिए शंकर को 1 चाहिए, लेकिन अर्जुन स्ट्राइक के ऊपर एक बॉल में 1 पे खेल रहे। 13 में 49 रनों की बेहतरीन पारी चल रही है। सिंगल जरूर चुराया है ऑन साइड के ऊपर, गेंद को टर्न किया स्क्वायर के ऊपर। शंकर क्या होगा, क्या हो रहा वाकड़ी वाले तुम्हें? अगर तुम इस तरह से फील्डिंग कर सकते तो डेंजर हो सकता है आपके लिए, ध्यान में रखिए। फील्डिंग डिपार्टमेंट अगर खराब हो सकता है तो बॉलर का मनोबल टूटता है। दीजिए देखिए सुकेश भाई भी गर्म हो चुका है। नहीं चलती फील्डिंग, अगर देखिए बैट्समैन सेट है और तुम फील्डिंग तुम जानबूझकर कोई नहीं खराब करती मुझे पता है, लेकिन फील्डिंग डिपार्टमेंट के तौर के ऊपर मिसफील्ड हो गई ना तो बॉलर का मनोबल टूटता है। 11 में 18 चाहिए। ये भैया क्या ठोका है गेंद, सीधी तारा मंडल, 6 रनों का बंडल। क्या बात है यार, अर्जुन भी लय में आया है।
लगता है दिनेश ने भी अपनी खुशी इस बार देखा जाहिर की हुई है। और संभाल के बॉल लगी हुई है ऐसा लग रहा है, लेकिन घूम के खेलने की कोशिश, एक मिलेगा दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे हैं और इसी के साथ ये दूसरा रन पूरा बल्ले से आ चुके। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रनों के साथ इस बार देखा जाए अर्जुन गवाड़ा पहुंचे 13 पे, शंकर जादव 49। शंकर जादव को अपना अर्धशतक पूरा करना है। चला फर्स्ट एड बॉक्स असेल तर लगेचच घेऊन जा, थोड्याशा इजा झाली पायाला, रक्त देखील थोडासा ओके ठीक आहे ना, चला थँक्यू। 76 रन बोर्ड के ऊपर और ये उड़ाया, क्या है बाहर है, गुड कैच। मैंने कह दिया ना वो बहुत दूर वाली छोर के ऊपर, लेकिन मेरी नजर बहुत पार की है। इस कौन बल्लेबाज, आपण आमचे सेवेकरी या ठिकाणी पाहू शकाल, जी मंचाची संपूर्ण जबाबदारी घेत असताना बिल्ला और रंगा, आइए आपका स्वागत है दोस्तों। बघा आहे ना, म्हणून तुम्हाला तो तलाट्याचा 7-12 एक टाइम कुठे भेटणार नाही, पण प्रवीण गायकरची बघा बुद्धी कशी तेज आहे, सगळा डिपार्टमेंट त्यांच्याकडे पाठ आहे, कोण नाही असं नाही, तलाठी सुद्धा फिका पडेल, पण ते अभ्यास वर्षभर करायला लागतो, तसं येत नाही सर्वांना। 76 महादेव हमारे गड़गे साहब, उनके नेतृत्व में काम। 76 लॉस ऑफ 2 विकेट। स्वराज गौते है, 8 में 10 चाहिए और ऑन साइड के ऊपर फ्लिक किया है, स्क्वायर लेग खिलाड़ी मौजूद है, एक सिंगल मिलेगा। शंकर आए स्ट्राइक के ऊपर, शंकर 49 पे खेल रहे और शंकर का अर्धशतक पूरा होने के लिए शंकर को 1 रन चाहिए, लेकिन क्या बैटिंग की, मनमोहक तूफानी पारी खेली। 13 में 49 रनों की एक दमदार विस्फोटक पारी चल रही है, लेकिन 50 पूरा हो जाएगा। और डिफेंड किया और सिंगल छुड़ाया है और इसी के साथ शंकर जादव की 50 पूरी, बल्ला ऊपर कीजिए, तूफानी पारी। आणि बघा शंकरच्या या फलंदाजीसाठी या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय रोशन शेठ पाटील 12-12 किंग यांच्या वतीनं 1212 रुपयाचं पारितोषिक। शंकर बॅट उंचवायचे आणि प्रेक्षकांच्या टाळ्या स्वीकारायच्या। क्या बात है, तूफानी पारी, जानदार पारी, शानदार पारी हिमालय पर्वत के ऊपर है। अरे कहां पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में। 50 पूरे डीजे तोड्याशी, पण स्वभाव लई त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी, पण स्वभाव लई त्याचा साधा, पूरा करी तो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन। ये देखिए, मैं तारीफ करता हूँ वाकड़ी टीम की कि विरोधी टीम है, लेकिन सुकेश भाई के सेना ने इस बल्लेबाज का अभिनंदन किया है। वो टेंशन में जरूर आए, लेकिन अभी भी 6 गेंदों में 8 रन चाहिए। चाहे देखिए 6 गेंदों में 1 रन आया नहीं, ऐसे कई मुकाबले तुमने हमने सभी ने देखे हुए। अभी भी हिम्मत, हर अमन वाकड़ी टीम, करो जादू और दिखाओ अपना जलवा कि बल्लेबाज को रोको, विकेट निकालो, ये काम कर सकता है आखिरी गेंदबाज है। आविष्कार पाटिल यंगस्टर है, लेकिन टेम्पो सेट बैट्समैन शंकर, शंकर तैयार है। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, इट्स गोइंग, इट्स गॉन, इट्स रॉकेट। कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो घास। व्हाट बल्लेबाजी शंकर, आज तूने तो मुझे लग रहा है इस 22 शॉट के पट्टी के ऊपर क्या बैटिंग की यार। शुभ संध्या सभी दर्शकों को। 56 पे खेल रहे क्या उन्होंने, देखिए जो अपनी जो यहाँ पिच है ना, जो खेल रहे उसके ऊपर जो पट्टी है 22 शॉट की, उसको उन्होंने नमन भी किया उसका 50 पूरा होने के बाद। ये है स्टैंडर्ड लोगों की खासियत। 84 शंकर 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 जीत गई मेरी टीम। हार्ड लक वाकड़ी।
जे अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे दमदार फलंदाजी या ठिकाणी आणि शंकरसाठी या ठिकाणी दिनेश गवते यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ रोशन शेठ पाटील यांच्या वतीनं 1212 रुपयाचं पारितोषिक. चला लाईन अप करून मैदानामध्ये जा नेरे क्रिकेट संघ आणि लाईन अप करून अमोल ऐकवा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ आपण बाहेर या दमदार लढत पाहायला मिळाली. कालचा उलटफेर दोस्ती स्पोर्ट्स विगर ज्याने 89 धावा बनवल्या त्या भातान संघानं चेस केल्या आणि त्याच्यानंतर सर्वाधिक धावा बनवल्या वाकडी संघानं आणि त्या धावा देखील इथे चेस झाल्यात. मोठा उलटफेर आपण या 2 दिवसामध्ये या ठिकाणी पाहिला. झालेली खराब गोलंदाजी आणि त्याच्यामुळे हा सामना त्यांना गमवावा लागला.